तर आज मी आपणासमोर अतिशय एका महत्त्वाच्या डिसीजबद्दल माहिती सांगणार आहे. ज्या डिसीजबद्दल आज समाजामध्ये लोकं बोलायला भीतात, सांगायला भीतात. कारण या समाजामध्ये अवेअरनेस तितक्या पद्धतीनं अजूनही क्रिएट झालेला नाही आहे. अवेअरनेस निर्माण होणं खूप गरजेचं आहे. मुळात हा तो आजार आहे, एड्स आणि HIV. याच्याबद्दल मी माहिती सांगण्यासाठी एक माझ्या भाषेमधनं जे काही मी आत्मसात केलेलं आहे ज्ञान, त्याबद्दल मला असं वाटलं की आपण ते सांगितलं पाहिजे जनतेमध्ये, आपलं एक कर्तव्य. तर HIV ही कन्सेप्ट काय, एड्स ही कन्सेप्ट काय, ही प्रत्येक गोष्ट मी आपणासमोर क्लिअर करणार आहे. मुळात HIV किंवा एड्स 1 डिसेंबरला या ठिकाणी एक डे साजरा केला जातो, जागतिक एड्स दिवस म्हणून. तर आज जर बघितलं आपण, तर हा जो आजार आहे, तर सर्वात पहिल्या क्रमांकावरती सगळ्यात जास्त लाखो पेशंट हे साऊथ आफ्रिका या ठिकाणी आहेत. 2 नंबरला नायजेरिया आणि या भारतामध्ये सगळ्यात जास्त 3 नंबरला म्हणजे 3ऱ्या क्रमांकावरती HIVचे आणि एड्स पॉझिटिव्ह असलेले पेशंट आपल्याला या भारतामध्ये दिसतात. मुळात हा आजार नेमका कुठून आला, कसा आला हे सांगणार आहे. HIV म्हणजे काय, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, बरोबर आहे. आणि एड्स म्हणजे काय, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, बरोबर आहे की नाही. ह्या 2 कन्सेप्ट वेगळ्या आहेत, मी सांगेलच आता पुढे. तर मुळात या आजाराची उत्पत्ती झाली कशी, हा आपल्यापर्यंत मानवापर्यंत आला कसा, तर हा जो आजार आहे मुळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 1981ला अमेरिका या ठिकाणी सापडला. सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेमध्ये हा आजार सापडला. तर मग अमेरिकेमध्ये कसा सापडला, तर हा अमेरिकेमध्ये माकडामध्ये HIV पॉझिटिव्ह व्हायरस आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिसला आणि माकडापासून हा मानवामध्ये रूपांतरित झाला. आणि 1986ला चेन्नई या ठिकाणी सेक्स वर्कर ज्या काही वुमन होत्या त्या ठिकाणी इंडियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा HIV व्हायरस सापडला आणि तिथून पुढे एवढा वाढला की आज इंडिया आपला 3rd क्रमांकावरती आहे या डिसीजच्या बद्दल. मुळात तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की या डिसीजची वॅक्सिन का तयार झाली नाही, तर त्याचं कारण असं आहे, कारण कोणताही व्हायरस, बॅक्टेरिया ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये व्हेनेवर एनी बॅक्टेरिया इंटर इंटू अवर बॉडी, बरोबर आहे की नाही, आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरियाने इंटर केलं की प्रत्येक जनरली काय करत असतो, तो DNA पासून RNA बनवत असतो. परंतु HIV हा असा व्हायरस आहे, असा रेट्रो व्हायरस आहे, म्हणजे हा काय करतो, आपल्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर उलट काम करतो. म्हणजे DNA पासून RNA नाही बनवत, तर RNA पासून DNA बनवतो. आणि याच कारणामुळे या व्हायरसबद्दल आजपर्यंत भारतात नाही जगात वॅक्सिन 100% तयार करण्यात आलं नाही. बट हा डिसीज क्युअर होऊ शकत नाही, परंतु माणूस नॉर्मली जगू शकतो. ते कशा पद्धतीने ते पण सांगणार आहे. तर मग या गोष्टी सांगितल्याच्या नंतर मला पुढे सांगायचं आहे, मुळात हा ट्रान्सफर होतो कसा, म्हणजे एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये हा आजार जातो कसा. सगळ्यात पहिलं कारण आहे की अनप्रोटेक्टेड सेक्स. 80% रिझन आहे की या कारणामुळं हा व्हायरस सगळ्यात जास्त पसरतो. दुसरी गोष्ट, ड्रग्स ॲडिक्ट म्हणजे ब्लड कॉन्टॅक्ट सेम इंजेक्शन यूज. जे ड्रग्स ॲडिक्ट्स असतात, विशेषतः यंग पर्सन किंवा तरुण, हे काय करत असतात, ड्रग्सचे असतात ना, स्वतःच इंजेक्शन घेत असतात. मग मी इंजेक्शन तेच वापरलं ड्रग्सचं आणि माझ्या मित्रानं पण तेच वापरलं, मला माहीत नाही तो मित्र कसा आहे, तो व्यक्ती कसा आहे, बरोबर आहे की नाही. तर ती गोष्ट आपण टाळली पाहिजे. तिसरी गोष्ट, ब्लड ट्रान्सफ्युजन. ज्यावेळेस आपण ब्लड डोनेट करतो, आता हॉस्पिटल खूप म्हणजे त्याच्यामध्ये जनरेशन खूप झालेलं आहे, इव्हॉल्युशन खूप झालेलं आहे. ज्यावेळेस आपण ब्लड डोनेट करतो त्यावेळेस चेक केलं जातं पहिल्यांदा, बरोबर आहे की नाही. त्या ठिकाणी आपल्याला लागलीच WBCचा रेट बघितल्यानंतर आपल्याला लागलीच समजतं. दुसरी गोष्ट, प्रेग्नेन्सी म्हणजे काय, की आई HIV पॉझिटिव्ह आहे, आई HIV पॉझिटिव्ह आहे आणि आईपासनं त्या बाळाला HIV म्हणजे आईपासनं त्या बाळाला येतं, त्या बाळाची काहीच चूक नाही, त्याला माहीत नाही आपण कोणाच्या पोटी जन्माला येलो, निष्पाप, काहीच माहीत नाही त्या लेकराला. या बीडमध्येच घडलं होतं की HIV पॉझिटिव्ह असल्यामुळं शाळेत त्याला नाकारलं होतं शिक्षण घेण्यासाठी. पण मला अभिमान वाटतो की आमच्याच बीडमध्ये दत्ता बारगजे नावाचं एक व्यक्ती आहे, जो जवळपास शेकडो HIV पॉझिटिव्ह असणाऱ्या मुलांना सांभाळतात, घडवतात, शिकवतात आणि त्यांची म्हणजे पालकत्व स्वीकारतात. तर मग
आईपासनं म्हणजे आई आणि मुलगा या दोघांना प्लासेंटा कनेक्ट असते आणि प्लासेंटाच्या माध्यमातून त्या बाळाला न्यूट्रियंट्स, ब्लड, सगळ्या जे काय इसेन्शियल लागणारे जे काही घटक आहेत ते जात असतात आणि त्याच्यामुळं आईमुळं त्या बाळाला सुद्धा HIV होतो. आणि त्यानंतर नॉन स्टेराईल इन्स्ट्रुमेंट म्हणजे ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये जात असतो, काही काही ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर काळजी घेतातच, तशी 100% घेतात. कारण एका पेशंटचं ऑपरेशन झालं की लागलीच त्याला स्टेराईल करतात, बरोबर आहे की नाही, हॉट ह्याच्यामध्ये ओव्हनमध्ये, आणि नंतर दुसऱ्या पेशंटला वापरतात. आणि HIV पॉझिटिव्ह असणाऱ्या पेशंटचं जर ऑपरेशन केलं तर 2 ते 3 दिवस पूर्ण ऑपरेशन थिएटर त्या ठिकाणी क्लिनिंग केली जाते. पूर्ण जे काही इन्स्ट्रुमेंट वापरले शक्यतो ते परत रियूज पण करत नाहीत, त्याला खूप स्टेराईल केल्यानंतर मग यूज करतात. मुळात याच्यामुळं ट्रान्सफर होतो. आता मला सांगायचं आहे, याच्या पुढे जाऊन सांगायचं आहे की अशा दुसरी गोष्ट आपण ही काळजी घेतली पाहिजे. आपण एखाद्या न्हाव्याकडे जातो, आपण एखाद्या वारकाकडे जातो, तिथे गेल्याच्या नंतर आपण दाढी कटिंग करतो, तर आपण बघायचं त्या व्यक्तीनं पत्ती बदलली आहे का नाही. दुसरी गोष्ट, त्या वस्ताऱ्याला जर ब्लड लागलेला असेल, आपल्याला माहीत नाही, ब्लड लागलेला असेल आणि आपल्यालाही त्या वस्ताऱ्यानं जर आपली दाढी केली, आपल्याला जखम झाली, तसं ते वस्ताऱ्याचं ब्लड एक थेंब सुद्धा आणि आपलं ब्लड जर एकत्र झालं तर 100% आपण HIV पॉझिटिव्ह होतो. त्यामुळं तिथे सुद्धा आपण काळजी, छोट्या छोट्या गोष्टीत पण खूप काही शिकून जाणार आहे, तर ही सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. मग मुळात नेमका हा व्हायरस जो आहे, बरोबर आहे की नाही, कोणता व्हायरस, HIV, हा रेट्रो व्हायरस काय करतो, आपल्या शरीरामध्ये एंटर केला. आता शरीरामध्ये केल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये RBC, WBC, प्लेटलेट्स हे वेगळे ब्लडचे कॉम्पोनंट आहेत. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं WBC, ज्या WBC एखाद्या बॅक्टेरियाच्या विरुद्धामध्ये काम करतात. मग आता WBC म्हटलं आपण की WBCचे 2 प्रकार पडतात, एक आहे ग्रॅन्युलोसाइट, दुसरे अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट्समध्ये 3 आहेत, इओसिनोफिल, बेसोफिल, न्यूट्रोफिल, आणि अग्रॅन्युलोसाइटमध्ये 2 आहेत, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. आणि या लिम्फोसाइटमध्ये 3 आहेत, बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट आणि नॅचरल किलर सेल्स. तर मग या WBC मधील अग्रॅन्युलोसाइटमधील लिम्फोसाइटमधील जी काय टी लिम्फोसाइट आहे आपल्या शरीरामधली, जी काय करते, आपल्या इम्युन सिस्टमला स्ट्रॉंग करत असते. व्हेनेवर एनी बॅक्टेरिया व्हायरसेस इंटर इन अवर बॉडी, बरोबर आहे की नाही, कसलाही बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये आतमध्ये आल्याच्या नंतर लागलीच त्या बॅक्टेरियाच्या विरुद्ध अँटीबॉडी तयार करण्याचं काम कोण करत असते, तर टी लिम्फोसाइट ही हेल्पर सेल आहे. आणि दुसरी गोष्ट, बॅक्टेरिया आतमध्ये आलाय आणि दुसऱ्या बाजूच्या सेलला सांगायचं काम सुद्धा ही सुद्धा टी लिम्फोसाइट करत असते. तर मुळात हा जो काय बॅक्टेरिया आहे ना, कोणता, HIV व्हायरस, हा काय करतो, आपल्या शरीरामध्ये इंटर करतो आणि इंटर केल्याच्या नंतर त्याचा मित्र असतो आपल्या शरीरामध्ये, त्याला शोधतो. तो मित्र म्हणजे कोणता, मॅक्रोफेज. या मॅक्रोफेजला तो शोधत असतो आपल्या शरीरामध्ये आल्याच्या नंतर. आणि मग HIV जो व्हायरस आहे ना, त्याच्या प्रोटीनच्या इन्व्हेलेपच्या वर ना एक लॉक असतं, GP120 नावाचं. आणि आपली टी लिम्फोसाइट आहे ना, त्याच्या पुढे एक लॉक असतं, म्हणजे तिथे एक हे असतात, काय असतात, रिसेप्टर असतात, CD4 नावाच्या रिसेप्टर असतात. आणि मग HIV व्हायरस हा CD4 नावाच्या रिसेप्टरला येतो, जॉईंट होतं आणि त्या दोघांचं लॉक असं घट्ट पकडलं जातं, व्हायरसचं आणि टी लिम्फोसाइटचं. आणि मग आल्याच्या नंतर लागलीच हा बॅक्टेरिया काय करतो, टी लिम्फोसाइटला डॅमेज करायला लागतो. दुसरी गोष्ट, ज्या काही अँटीबॉडी मिडिएटेड आहेत आणि इम्युनिटी सेल मिडिएटेड आहेत ना, यांना पण तो मारतो, याला कमी करतो. आणि त्याच्यामुळेच आपण त्याला इम्युनो डेफिशियन्सी म्हणतो. इम्युनो म्हणजे काय, आपली सिस्टम, आणि डेफिशियन्सी म्हणजे कमतरता. म्हणजे आपल्या एखाद्या बॅक्टेरियाच्या विरुद्धामध्ये जी काही त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी तयार करण्याची जी क्षमता असते ना, हा मुळात व्हायरस ही कमतरता करतो. आणि मग ती त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मग लागलीच तो आपल्या RNA पासून DNAच्या रेप्लिकेशन कॉपी तयार करतो आणि हळूहळू आपल्या शरीरामध्ये हा वाढायला लागतो. मला एवढंच सांगायचं की हा व्हायरस आपल्या रक्तामध्ये सापडला म्हणजे आपल्या रक्तामध्ये आला म्हणजे माणूस HIV पॉझिटिव्ह झाला, नॉट एड्स ही वेगळी कंडिशन आहे, बरोबर आहे की नाही. तर मग तो HIV हा माणूस हा काय झाला, पॉझिटिव्ह झाला. आणि मग पॉझिटिव्ह झाल्याच्या नंतर जर त्या माणसानं, आज डेव्हलप झाले खूप इंडिया, जर त्या माणसानं वेळेवरती गोळ्या खाल्ल्या, वेळेवरती औषधं घेतले, प्रत्येक महिन्याला जाऊन डॉक्टरकडं तपासणी केली आणि रेग्युलर गोळ्या खाल्ल्या, ड्रग्स घेतले नाहीत, अल्कोहोल घेतलं नाही, व्यवस्थित आपलं जे काही डाएट प्लॅन आहे व्यवस्थित जर फॉलो केला ना,
तर तो माणूस सुद्धा HIV पॉझिटिव्ह माणूस सुद्धा आपल्यासारखा जगू शकतो नॉर्मली. बरोबर आहे की नाही, नॉर्मली जगू शकतो. बट जर त्या माणसाने या साऱ्या गोष्टी फॉलो केल्या नाहीत, वेळेवरती गोळ्या घेतल्या नाहीत, ड्रग्स घेतले, अल्कोहोल घेतले, नको त्या गोष्टी खाल्ल्या, वेळेवर डाएट प्लॅन फॉलो केला नाही, बरोबर आहे की नाही, नशा केल्या, तर 100% तो माणूस मरतो. पण कसा मरतो आणि मग काय होतो, ह्या गोष्टी न केल्यामुळं त्या माणसाचा HIV व्हायरस आपल्या शरीरामध्ये झपाट्याने वाढू लागतो आणि जवळपास HIV पासून एड्सपर्यंत HIV व्हायरस वाढू लागला शरीरामध्ये आणि मग HIV व्हायरसचं 5 ते 7 वर्षाच्या नंतर कन्वर्ट कशामध्ये होतं, एड्समध्ये होतं. म्हणजे एड्स म्हणजे काय, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, बरोबर आहे की नाही. ॲक्वायर्ड कमतरता, इम्युनो म्हणजे इम्युनो सिस्टम, डेफिशियन्सी म्हणजे कमतरता आणि सिंड्रोम म्हणजे काय, ग्रुप ऑफ सिम्पटम्स. आणि मग HIV व्हायरस काय झाला, 5 वर्ष 6 वर्ष त्या माणसानं व्यवस्थित डाएट म्हणजे या गोष्टी पाळल्या नाहीत, त्यामुळे शरीरामध्ये त्यानं रेप्लिकेशन कॉपी त्याच्या खूप वाढवल्या आणि मग त्याचं त्या व्हायरसचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये जास्त झालं. म्हणून त्या माणसाला आपण म्हणतो की हा माणूस एड्स झाला ह्या माणसाला. आणि मग एड्स इज द फायनल स्टेज ऑफ द इन्फेक्शन विथ HIV. आणि जेव्हा माणसाला एड्स होतो त्यावेळेस पूर्णपणे WBC असेल किंवा आपली इम्युन सिस्टम असेल बस्ट झालेली असते, डॅमेज झालेली असते. मग वेगवेगळी सारी बुखार जरी आलं, ताप जरी आलं, फिवर जरी आलं तरी 8-8, 10-10 दिवस ताप राहत नाहीये, हेडाचे बहुत सारे सिम्पटम आहेत त्याचे. तर मग माणूस मग त्या ठिकाणी मग लागलीच त्याला ट्युबरक्युलोसिस असेल, निमोनिया असेल, वेगळे लगेच नवीन आपल्या शरीरामध्ये व्हायरस जनरेट होतात आणि कसलाही ताप जरी आली तरी ती ताप कमी होऊ शकत नाही, कारण इम्युन सिस्टम बस्ट झालेली. आणि मग माणसाचा लागलीच अंत होतो. म्हणजे जवळपास ही HIV पासून एड्सपर्यंत येण्याची प्रोसेस ही खूप मोठी आहे, 5 ते 7 वर्षाची आहे. माणसाला हा ओळखायचा कसा माणसाला झालेला आहे किंवा त्याचे सिम्पटम्स काय आहेत. जर ताप महिनाभर राहत असेल, थंडी वाजत असेल, डोकं दुखत असेल किंवा रात्री आपल्याला घाम येत असेल किंवा घसा सारखा आपला स्वर म्हणजे असा कोरडा पडत असेल किंवा आपले जे काही जॉईंट आहेत आपल्या शरीरामधले, एल्बो जॉईंट असेल, आपल्या पायाचा असेल, वेनेवर कोणताही जॉईंट दुखत असेल किंवा सारखं आपल्याला थोडंही चाललं कामही केलं तरी थकवा आल्यासारखं वाटत असेल किंवा माउथ अल्सर सारखं तोंडातलं येणं असेल, बरोबर की नाही, किंवा सारखं आपल्या मसल पेन होणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर हे म्हणजे महिनाभर 2 महिने जर ह्या चालत असेल तर 100% आपण HIVची टेस्ट करायला हरकत नाही आहे, करायला पाहिजे टेस्ट. आणि मग आपल्याला समजतं. तर यासाठी मुळामध्ये 2 टेस्ट आहेत. सगळ्यात पहिली प्रायमरी जी टेस्ट आहे ना तिला आपण म्हणतो इलिसा म्हणजे काय, एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बंट assay. इलिसा टेस्ट आहे. इट इज नॉट कन्फर्मेटरी टेस्ट बट प्रायमरी टेस्ट. मग ही टेस्ट आपण करायला पाहिजे. ही टेस्ट केल्याच्या नंतर आपल्याला समजतं आणि मग याच्यात जर थोडंसं पॉझिटिव्ह दाखवलं तर लागलीच आपण दुसरी कन्फर्मेशन टेस्ट आहे, तिचं नाव आहे वेस्टर्न ब्लॉटिंग नावाची टेस्ट आहे. या 2 टेस्ट असतात. प्रायमरी टेस्ट इज इलिसा आणि सेकंडरी टेस्ट इज वेस्टर्न ब्लॉटिंग टेस्ट. या 2 टेस्ट करून जर पॉझिटिव्ह जो माणूस जर आला तर मग नंतर त्याला अँटो रेट्रोव्हायरल थेरपी त्याला दिली जाते. अझिडोथायमायडिन नावाचं हेवी जे ड्रग्स असतात, बरोबर आहे की नाही, अगेन्स्ट काम करणारे, तर ते ड्रग दिल्याच्या नंतर माणूस जर HIV फक्त पॉझिटिव्ह असेल, वेळेवर जर या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर नॉर्मली तो माणूस जगू शकतो. बट त्या माणसानं जर हे सगळ्या गोष्टी नाहीत फॉलो केल्या तर नक्कीच HIVचं रूपांतर 5 ते 7 वर्षांमध्ये एड्समध्ये होतं आणि माणूस 100% डेथ होतो. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपण ही काळजी घेऊया आणि जनतेलाही आपण सांगूया काळजी घ्यायला. धन्यवाद.